नागरदळे येथे वसईतील वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर घडली दुर्दैवी घटना. माजी सैनिक दयानंद पाटील यांच्या निधनाने गावासह पोलीस दलात हळहळ. चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील कौटुंबिक वादातून वसई वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल तथा माजी सैनिक दयानंद कृष्णा पाटील वय 42 यांनी स्वतःच्या 12 बोर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरदळे गावासह मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होतीये. दयानंद पाटील हे मूळचे नागरदळे येथील रहिवासी असून सध्या वसई येथील वाहतूक पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये आणि पत्नी वर्षा यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी पत्नीच्या माहेरचे नातेवाईक आणि गावातील पंच यांच्या उपस्थितीत नागनाथ मंदिर परिसरात सामोपचार बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे 2 तास चाललेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी वाद मिटल्याचं मान्य करण्यात आलं. मात्र त्यानंतर दयानंद पाटील यांनी मंदिराजवळ जाऊन स्वतःच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर दयानंद पाटील घरी गेले. घराचा दरवाजा आतून बंद करून त्यांनी जबड्याखाली बंदूक लावत स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज आणि चंदगड पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे आणि पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदेवे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. कोल्हापूर येथील फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दयानंद पाटील यांनी 17 वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर काही काळ त्यांनी गावात व्यवसाय केला. त्यानंतर 3 वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलात त्यांची भरती झाली होती. शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. या प्रकरणामागील नेमकं कारण आणि इतर काही बाबींचा संबंध आहे का याचा तपास स्थानिक आणि मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरून बंदूक जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दयानंद पाटील यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहीण, पत्नी, 11 वर्षांचा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने नागरदळे गावावर शोककळा पसरली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.